महापालिकेच्या प्रभाग 20 मध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेना महाविकास आघाडीच्या पॅनलने प्रचारात मोठी आघाडी घेतली आहे। या प्रभागात दिग्गज नेत्यांच्या सभांनी वातावरणात उत्साह निर्माण झाला आहे। प्रभाग क्रमांक 20 च्या धाबेकर नगर खडकी परिसरातील हा जनसंवाद कार्यक्रम केवळ सभा न राहता लोकांच्या प्रश्नांना थेट समजून घेणारा आणि त्यावर ठोस भूमिका मांडणारा संवाद आहे। बाळापूरचे आमदार नितीन देशमुख, हरिदास भदे, डॉक्टर अभय पाटील, संतोष हुशे व अन्य मान्यवरांनी विकास, पारदर्शक प्रशासन आणि लोकहिताच्या मुद्द्यांवर स्पष्ट मार्गदर्शन केले। प्रभागातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या अपेक्षा, अडचणी आणि सूचना मांडल्या। मान्यवरांनी या सर्व बाबी गांभीर्याने ऐकून मशाल चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड मतांनी विजयी करण्याचे एकमुखी आवाहन केले। जनतेचा विश्वास, कार्यकर्त्यांचा उत्साह आणि नेतृत्वाचे मार्गदर्शन यामुळे हा लढा अधिकच बळकट झाला असून परिवर्तनाची मशाल आता प्रत्येक घराघरात पोहोचत असल्याची भावना या कार्यक्रमातून स्पष्टपणे दिसून आली। या प्रभागात मशाल या चिन्हावर विजय रामदास इंगडे, सुरेखाताई मंगेश काळे, वर्षाताई राजेश घोगरे, शंकर भाऊराव लंगोटे हे चौघे एकत्रित निवडणूक लढवित आहेत। पण हे काही आणलेल्या महिला नाहीत, हे विजयासाठी आलेल्या महिला आहेत। खरं तर म्हणजे आणि एक वर्ष तुम्ही बघा, एक वर्षापूर्वी जेव्हा विधानसभेच्या निवडणुका झाल्या तेव्हा खटंगे बटेंगे नारा झाला आणि जेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी झाले आणि देवेंद्रजी खुर्चीवर बसल्यानंतर खटंगे बटेंगे हा विषय बंद झाला। मग आता जिल्हा परिषदच्या निवडणुका लागू राहिल्या, महानगरपालिकेच्या निवडणुका आहे, मग खटंगे बटेंगे या नावावर आपण मतदान तरी कसं मागणार? मग मराठी माणूस मराठी माणसाच्या विरोधात उभा राहील, हिंदू माणूस हिंदूच्या विरोधात उभा राहील, मग आता आपण मतं मागायचे तरी कसे? विधानसभेला तर आपण कटेंगे बटेंगे म्हणून मतदान घेतलं आणि सत्तेवर बसलं। मग आता एक वर्षापासून भारतीय जनता पार्टीनं काय चालू केलं? ओबीसी, मराठा, एससी, एनटी, व्हीजीएनटी, तुम्ही पाहिजे एक वर्षापासून जेव्हापासून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी बसले तेव्हा मराठी माणसात जाती तेढ निर्माण करून अख्खा मराठी माणूस रस्त्यावर उतरवणारा देशातला एकमेव मुख्यमंत्री म्हणजे देवेंद्र।